ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಕ್ಷೇತ್ರ ಮರುವಿಂಗಡಣೆಗೆ ಮಸೂದೆ ಮಂಡಿಸಲಾಗಿದೆ. ಮಸೂದೆ ಮಂಡನೆಗೆ ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಸದಸ್ಯರ ಮತದಾನ. ಅರ್ಧಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಸದಸ್ಯರ ಬೆಂಬಲ ಪಡೆದಿದೆ ಸರ್ಕಾರ. ಮಂಡನೆ ಪರವಾಗಿ 207 ಸದಸ್ಯರಿಂದ ಮತದಾನ ಮಾಡಿರುವಂಥದ್ದು. ಬಿಲ್ ಮಂಡನೆ ವಿರೋಧವಾಗಿ 126 ಸದಸ್ಯರ ಮತ. ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಕ್ಷೇತ್ರ ಮರುವಿಂಗಡಣೆ ಮಸೂದೆ ಮಂಡನೆ. ಮಸೂದೆ ಮಂಡನೆಗೆ ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಸದಸ್ಯರ ಮತದಾನ ಆಗಿರುವಂಥದ್ದು. ಅರ್ಧಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಸದಸ್ಯರ ಬೆಂಬಲವನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡಿದೆ ಸರ್ಕಾರ. ಮಂಡನೆ ಪರವಾಗಿ 207 ಸದಸ್ಯರಿಂದ ಮತದಾನ. ಬಿಲ್ ಮಂಡನೆ ವಿರೋಧವಾಗಿ 126 ಸದಸ್ಯರ ಮತ. ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಕ್ಷೇತ್ರವನ್ನ ಮರುವಿಂಗಡಣೆ. ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಸದಸ್ಯರ ಮತದಾನ. ಅರ್ಧಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಸದಸ್ಯರ ಬೆಂಬಲವನ್ನ ಇದೀಗ ಪಡೆದುಕೊಂಡಿರುವಂಥದ್ದು ಸರ್ಕಾರ. ಇನ್ನು ಬಿಲ್ ಮಂಡನೆಗೆ ವಿರೋಧವಾಗಿ 126. ಮರುವಿಂಗಡಣೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಈಗ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಸಪೋರ್ಟ್ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಅರ್ಧಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಸದಸ್ಯರ ಬೆಂಬಲ ಕೂಡ ಸಿಗ್ತಾ ಇರುವಂಥದ್ದು. ಇನ್ನು ಬಿಲ್ ಮಂಡನೆಗೆ ವಿರೋಧವಾಗಿ 126 ಸದಸ್ಯರ ಮತ ಇದೆ. ಬಿಲ್ ಮಂಡನೆಗೆ ವಿರೋಧವಾಗಿ 126 ಮತ ಇದ್ರೆ ಫೈನಲ್ ಆಗಿ ಮಸೂದೆ ಮಂಡನೆಗೆ ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಸದಸ್ಯರ ಮತದಾನಕ್ಕೆ ಅರ್ಧಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಸದಸ್ಯರ ಬೆಂಬಲ ಇದೀಗ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ದೊರಕಿರುವಂಥದ್ದು. ಬಿಲ್ ಮಂಡನೆ ವಿರೋಧವಾಗಿ 126 ಸದಸ್ಯರ ಮತ ಇದ್ರೆ ಅರ್ಧಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಸದಸ್ಯರ ಮತ ಇದೀಗ ಸರ್ಕಾರದ ಪರವಾಗಿ ದೊರಕಿರುವಂಥದ್ದು. ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಕ್ಷೇತ್ರ ಮರುವಿಂಗಡಣೆ ಮಸೂದೆ ಮತದಾನದ ವಿಚಾರವಾಗಿ ಇದೀಗ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಬೆಂಬಲ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. ಅರ್ಧಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಜನ. इसमें गण की आपूर्ति अलग होती है और जो कानून होता है उसमें गण की आपूर्ति अलग होती है. सदन के बहुमत के जो रूल्स है, जो नियम बने हैं, वो अलग अलग हैं. इसलिए इस पर साथ में विचार नहीं हो सकता. और दूसरा कि जब डिबेट होती है तब संविधान संशोधन पर डिबेट अलग होना चाहिए और बिल पर अलग डिबेट होना चाहिए. माननीय अध्यक्ष जी, ये जो 3 बिल, एक संविधान संशोधन और 2 बिल सदन के सामने अभी प्रस्तुत किए हैं, उसमें से संविधान संशोधन करने के बाद महिला आरक्षण को लॉजिकल एंड ले जाने के लिए ये 2 कानून जरूरी है. इसलिए 2 कानून साथ में लाए गए. एक प्रकार से संविधान संशोधन होने के बाद जो जरूरियात उत्पन्न होती है उसी में से ये 2 कानून लाने का सोचा गया है. जहां तक उनका सवाल है कि बिल पारित करने में मत का विभाजन अलग अलग होता है, तो अभी हम चर्चा एक साथ में करें, क्योंकि एक कुल मिलाकर एट लेंथ में देखें तो एक ही विषय पर चर्चा होना है. जब आप बिल पारित करोगे तो स्वाभाविक रूप से तीनों संविधान संशोधन में अलग डिवीजन होगा और बिलों की डिवीजन की जरूरत पड़ी तो भी वो अलग होगा. तो इसमें किसी भी प्रकार के औचित्य का भंग नहीं है. और कई बार ऐसा हो चुका है. जैसे नारी शक्ति वंदन अधिनियम में भी ये तीनों बिल एक साथ ही आए थे और इसी सदन ने उनकी सहमति से पास किया. मगर आज सुबह वो विरोध करने का तय कर आए मीटिंग में, इसलिए हर चीज में विरोध ही किए जा रहे हैं. चर्चा का सवाल नहीं है.
नहीं, मैंने उनको अलाउ थोड़ी किया है। नो, नहीं, आप उनकी वकालत मत करो। नो नो, शशि थरूर जी ने ज्ञान दे दिया वेणुगोपाल जी को, या तो वेणुगोपाल जी ज्ञान प्राप्त नहीं करते तो